आता आपण गहू घेतले इथं. गहू अशा प्रकारचे आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे पण माझ्या हातात हे 2 पायले इथं. हे जे घमीला आहे हे टोपल्यामधले हे 2 पायले. आणि हे आपण वरचे हे किलो वर असतील असं किलो 1.5 किलो. तर आपण हे एक्स्ट्रा टाकणार आहे. आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला आवडलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला समजा आपल्याला कशा प्रकारे कोड्या करायच्या, कशा प्रकारे गहू भिजत टाकायचे संपूर्ण दाखवणार आहे. आणि आपल्याकडे चोऱ्या पण आहे. तर मी तुम्हाला असा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. संपूर्ण पाहायचं तर तुम्हाला काही थोडंफार माहिती भेटेल तर त्याच्यामुळं. आणि आता ही गव्हाची क्वालिटी तर आपली अशी एकदम गोल गोल आणि बारीक बारीक गहू आहे, फुगेच्या फुगे. आता हे गहू 2 पायल्याला थोडे वर आहेत. आणि आता मी इकडे एक टब भरून घेतला, पाण्याचा टब भरून घेतला. कारण आपण आता इथे शेतामध्ये राहतोय दुसऱ्याच्या. आणि आता तुम्ही म्हणाले गबळं तर शेतात राहतोय. आणि हे पाण्याचा टब घेतला इथून. तर हे पाण्याचा टब घेतला. आता मी यांचंच मोटर लावली होती तर पाण्याचा टब घेतला. आणि हे पण सुद्धा टब भरून आपला प्लॅस्टिकच्या पाण्यानं, स्वच्छ पाण्यानं. आणि आता हे पहा मी आता पाण्यात टाकणार आहे गहू. आपल्याला अशा प्रकारे पहिल्यांदा सुरुवात याची अशी करायची. पहिले तर एकदम व्यवस्थित निसून धार देऊन घ्यायचे, म्हणजे वारं उधळायचे. कोणी पिढी भाषा वेगळी राहतील समजतं नाही. पण मग आपल्याला आता हे तरी एवढे उधळून बी धार देऊन एवढी घाण निघली याच्यावरती आपल्याला 2-3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे जर धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडं भरून सकाळी ताजा लावून पाणी भरून ठेवलं आहे. तर पहिले मग ह्याच्यात मिक्सायचं, याच्यात टाकायचं. कारण आपल्याकडं कठीलची भांडी नाही, आपण लोकांच्या शेतातमध्ये राहतोय आणि खूप लांब कामाला आलेले आहेत. तर आता याच्यातून आपल्याला उकळून घ्यायचे 2-3 वेळेस, याच्यात धुवायचे आणि व्यवस्थित नंतर याच्यात टाकायचे. तर आपल्याला 3 दिवस उन्हाला भिजत ठेवायचे. आता हे सावलीत नाही ठेवायचं टप, आपल्याला उन्हाळ्यात ठेवायचा. तर चला मग इथंच आता हे संपू आणि इथून पुढं तुम्हाला पुढचं दाखवायचं. याच्यात जास्त पाहिजे कोणीकडे घे जाऊ नको, घ्यायचे चांगले घे जाय. हा आता पाणी गिनी टाकायला घे, रशी कट करायचं उलू उलू. बस करके आता हे आता आपण जे गहू टाकले होते तुम्हाला म्हणलं 3 दिवसापासून 4 दिवसापासून आज आता आपण दळून घेणार आहे. आणि याच्या उद्या पुढे करणार आहे. आता इकडे राहिले आपल्याला खूप लागू काढायचा आणि आपल्याला गहू दळून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपण घरीच थोडा पाळा येतो आणि गहू थोडे जास्त असे दळले जातात बारीक ह्याच्यामुळं. तर आपण आता हे घरीच छोटी गिरणी आणली लोकांची आणि घरीच दळतोय. तर याच्यानं काय होतं ना, पांढरा खूपच चीक येतं. तर चला मग उद्या आपण चीक हटताना दाखवायचा व्हिडिओ प्रयत्न करू. तर म्हणजे चुरून सणे दळले गहू आपण. आणि आता हे आपण अशा प्रकारे आता हे चीक पिळून घेणार आहे. तर चला मग तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला उद्या कुरडया दाखवणार आहे. अंदाज ठेवले होते. आणि आता हे आपण इकडे गिरणी गाळून घेतला आहे. चीक आपण आता पूर्ण चाळणीनं सुद्धा गाळा. आणि आता याच्यानंतर आपण असा गाळायचा आहे चीक. आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा. तर खूप मोठा व्हिडिओ होणार आहे, संपूर्ण पहा. अशा प्रकारे आता आपण याची साडी थोडीशी रफ नाही काय नाही, मस्त अशी चरबट साडीमधून आहे. तर ती साडी आपण बांधली. तर अशा प्रकारे आपल्याला चाळायचा. तुम्ही म्हणसाल चाळणीनं, तर चाळ्यावर काय होतं ना, ही घाण आपली आहे ती ही घाण चिकामध्ये जाते. आपल्याला असली घाण बाहेर काढायची. ही घाण आता ही घाण आपल्याला फेकून द्यायची. तर ही अशा प्रकारे घाण निघते. हे पाहिजे हे आहे तर ही घाण अशी निघते. आणि पिठाच्या चाळणीनं म्हणजे ही घाण निघू शकत नाही. तर ही पाहतो मी घाण. आता आपल्याला ही घाण म्हणजे अशी उपसून घ्यायची, अशी वाटीनं उपसायची. आणि आता ही घाण आपल्याला बाहेर टाकून द्यायची. मग काय होतं ना, एकदम अशा पांढऱ्या शुभ्र येतात कुरडया. तर चला मग उद्याचा व्हिडिओ संपूर्ण पहा.